नमस्कार. मनीषा स्टॉकमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. मित्रांनो, आपण ऐकत आहोत कथासंग्रह अनाहत. लेखिका देवकी वळवडे, वाचक मनीषा ससनकर. चला तर मग आजच्या दुसऱ्या कथेला आपण सुरुवात करूया. कथेचं नाव आहे वाऱ्यावरती विरून गेली. नमस्कार. येऊ का? मी तुमच्या निशिकांचा मित्र. माझं नाव नितीन कामत. अश्विनी क्षणभर गोंधळली. त्याची तिची कधी भेट झाली नव्हती, पण सध्या असे नेहमीच कोणी ना कोणीतरी मित्र, त्याचे नातेवाईक भेटायला येत होते. त्यामुळे तिला आता या गोष्टींची सवय झाली होती आणि घरच्यांनाही. तिचं लग्न ठरल्यापासून हे नेहमीचंच झालं होतं. तिचा भावी पती हवाई दलात अधिकारी होता. तशी तिथल्या आयुष्याबद्दल तिला फारशी कल्पना नव्हती, पण जसे जसे हे मित्र भेटायला येऊ लागले तशी तिला एकूण सगळ्यांबद्दल कल्पना येऊ लागली. शिवाय या लोकांचा एकूण ॲटिट्यूडच वेगळा. जीवनाकडे पाहण्याची दृष्टीच निराळी आहे. या जगण्यात एक थ्रिल आहे हे तिला कळू लागलं होतं. ही मित्रमंडळी आली की वातावरणात एक वेगळंच चैतन्य सळसळत असे. हो, या ना, म्हणत तिने दार पूर्णपणे उघडलं. तो अगदी मोकळेपणाने आत येऊन बसला. एकदम काय बोलायचं तिला कळेना. तिने सरळ चहा पाण्याची विचारपूस केली. तिची आईही तेवढ्यात तेथे आली. त्याची ओळख करून घेऊन दोघांना बोलत बसा असं ती सांगून चहा पोहे करायला आत निघून गेली. काय मग, जामनगरला केव्हा येणार? तो खूप ओळख असावी अशा थाटात बोलला. मला काय ठाऊक, तुमचा मित्र अद्याप रजा नाही म्हणतोय, त्यामुळे लग्नाची तारीखही ठरवता येत नाही. न मिळायला काय झालं? मी सांगतो त्याच्या CEOला. तुम्ही घाई करा. तिकडे सगळी तुमची वाट पाहतायत. आम्हीही घरच्या जेवणासाठी नंबर लावून आहोत. तिला आता हे माहिती झालं होतं. मेसमध्ये राहणारी सगळी बॅचलर मंडळी कोण लग्न करून येतं याची वाटच पाहत असतात. मेसमधल्या रोजच्या रोज त्या जेवणाला कंटाळलेले लोक नवीन लग्न करून संसार थाटलेल्यांच्या घरी सारखे नंबर लावत असतात. नवी वहिनी, वेगळं जेवण, गप्पा गोष्टी करायला नवीन घर मिळतं. शिवाय गणेशोत्सवात नाटकासाठी नवी हिरोईन पण हवीच असते की. त्यांच्या गप्पा चाललेल्या होत्या. अचानक बेल वाजली. अश्विनीची मैत्रीण श्यामा आली. कुठल्या तरी समारंभाला निघाली असल्यामुळे ती थोडीशी नटलेलीच होती. अश्विनीने तिची आणि नितीनची ओळख करून दिली. ती थोडा वेळ थांबून घाई आहे ग असं सांगून निघून गेली. आशूने पाहिलं. नितीन एकटक तिच्याकडे पाहत होता. ती गेल्यावर आतापर्यंत गप्पा मारणारा नितीन एकदम गप्प झाल्यासारखा वाटला. एवढ्यात आई पोह्याच्या बशा घेऊन आली. सगळ्यांनी बसून पोह्याचा आस्वाद घेतला. आई परत स्वयंपाकघरात जाताच नितीनने तिला विचारलं, आता आली होती ती नक्की कोण? तुमची बहीण? छे, ती माझी मैत्रीण श्यामा रेगे. त्याची अपेक्षा होती ती तिच्याबद्दल आणखी काही बोलेल, पण अश्विनी जास्त काही बोलली नाही. तेव्हा त्यानेही एकदम जास्त विचारणं बरं नव्हे हे समजून घेतलं. काय मग, निशिकांसाठी काही पाठवायचं आहे का? मी घेऊन जाईन. तसा मी काही कामासाठीच आलो आहे. 2 दिवसांनी परत येऊन जाईन. तेव्हा दिलं तरी चालेल, म्हणत तिचा निरोप घेतला. ही अशी काही फारशी लक्षात ठेवण्यासारखी घटना नसल्यामुळे पुढं अश्विनीही हे सगळं विसरून गेली होती. 2 महिन्यानंतर निशिकांतला रजा मिळणार असल्याचं पत्र आलं आणि मग लग्नाची तारीख ठरवण्याची, खरेदीची अशी सगळीच गडबड उडाली. ते सगळे दिवस कसे भुरकन उडाले लक्षातही आलं नाही. लग्नाची तारीख जवळजवळ येऊ लागली. 1-2 दिवसात निशिकांत येणार होता. त्याचे कपडे, सूट शिवायला टाकायचे होते. इतर खरेदी व्हायची होती. आणि मग एका सुरेख स्वप्नाळू सकाळीच निशिकांत आला. सारं घर त्याच्या पहाडी आवाजाने दुमदुमलं. गप्पा करता करता त्याने बातमी दिली, माझे एअरफोर्सवाले सगळे मित्र येणार आहेत त्या दिवशी. पुण्याला विमान यायचं आहे. आमच्या CEOनेही तशी परवानगी पण दिली. अश्विनीला लग्नाकरिता हवाई दलाचं विमान घेऊन लोक इकडे येणार याची गंमतही वाटत होती. आणि अशी परवानगी कशी मिळते हा प्रश्नही पडला होता. पण आपलं अज्ञान न दाखवलेलंच बरं.
असं म्हणून ती काही बोलली नाही, पण ती गंमत कुणाला तरी सांगावंसं मात्र वाटत राहिलं. मग संध्याकाळी तिने श्यामालाच सगळं सांगायचं ठरवलं. श्यामालाही हे ऐकून मजाच वाटली, पण येणाऱ्यांची नावं ऐकून तिचा चेहरा नेहमीपेक्षा जास्त उजळला आहे असं अश्विनीला जाणवलं. मग ती चेष्टेतच म्हणाली, काय निवडायचं का एखादा जोडीदार त्यातून? कोण कोण बॅचलर आहेत ते सांगेन हा तुला. हे आशू, चावटपणा करू नकोस गं, लटक्या रागाने श्यामा म्हणाली, पण तिच्या गालावरचे गुलाब मात्र अधिकच फुललेले होते. लग्नाचा दिवस उजाडला. सकाळी तरी हवाई दलातील फारशी मित्रमंडळी भेटली नाहीत की दिसली नाहीत, पण बरीच मित्रमंडळी आली होती. श्यामाही मैत्रिणीच्या लग्नात चांगलीच नटली होती. उत्सुकतेने येणाऱ्या लोकांची ती वाट पाहत होती. संध्याकाळच्या रिसेप्शनला जेव्हा त्यांच्यापैकी कोणी दिसलं नाही, तेव्हा मात्र श्यामाला राहावेना. शेवटी तिने निशिकांतलाच प्रश्न केला, काय हो भाऊजी, थापा मारल्यात मित्र येणार म्हणून? कुठे आहे तुमचं विमान आणि ते घेऊन येणारी मित्रमंडळी पण कुठे आहेत? आपली बाजू सावरून घेण्याकरिता निशिकांतने तिला लगेच सांगितलं, हा एवढ्यात बोलू नका, रात्री 12 वाजतासुद्धा येतील. आम्हा हवाई दलावाल्यांचं काहीच सांगता येत नाही. कदाचित आतापर्यंत विमान लोहगावला उतरलंसुद्धा असेल. एकदा आले की तुमची तारांबळच होईल त्यांचं स्वागत करताना. आले तर आरडाओरडा करत झुंडीनं येतील आणि हा सगळा परिसर, हा हॉल दणानून सोडतील. इकडे तो सांगत होता तेवढ्यात हॉलच्या बाहेर खूप गलका ऐकू आला. निशिकांतने इकडे तिकडे पाहिलं तर तो ओरडलाच, आली गँग आली. हाय. अरे काय हे मित्र हो, आता येताय तुम्ही? सकाळपासून वाट पाहतोय. आता लेखो आमची मिलन की रात खराब करणार तुम्ही नक्कीच. तसलं काही चालणार नाही हां, सांगून ठेवतो. इथून खा प्या आणि फुटा. सगळा हॉल एकदम दुमदुमला. सनईचा आवाजही ऐकू येईनासा झाला. सगळेच एकदम बोलायला लागले, अरे हो, पण आम्हाला जरा आत तर येऊ देत. जरा टेबलावर काय काय आहे पाहू तरी दे. हां वहिनी, कसं काय? आशूला मात्र काहीच बोलता येईना. ती बावरल्यासारखी झाली होती. लाजेने आणखीनच लाल होत फक्त गोंडस हसली. इकडे श्यामाची नजर कुणाला तरी शोधत होती, पण तो काही कुठे दिसत नव्हता. आशूला विचारावं तरी पंचायत, म्हणून ती गप्पच बसली. एवढ्यात निशिकांतच तिच्याकडे लक्ष गेलं. काय श्यामाबाई, आली की नाही आमची गँग? अरे तुम्हाला काय वाटलं येणार नाहीत? आमच्या मित्रांनी सांगितलं येणार म्हणजे येणार. रात्री पोचले नसते तर सकाळी आमच्या घरी आले असते थेट. इथे येऊन चौकशी करून पत्ता पण घेऊन गेले असते. कळलं? हो आले ना, मानलं बा तुम्हाला. श्यामा विचारांच्या साखळीतून स्वतःला सावरीत बोलली. त्यानंतर ती लोकांना हवं नको ते बघत होती. आशू, निशाकांत आपल्या मित्रमंडळींशी बोलण्यात गुंग झाले होते. समारंभ आवरला. अश्रू भरल्या नयनांनी बिदाई झाली. महिन्यानंतर सुट्टी संपताच आशू, निशी जामनगरला पोहोचले. त्यांचं तेथे जंगी स्वागत झालं. अगदी हवाई दलीय पद्धतीने, चेष्टा मस्करी करत. एक जुना डबडा गाडी घेऊन आलेले बरेचसे अधिकारी जुने कपडे घालून शिपायासारखा पोशाख करून आशू, निशीला सलाम करत स्टेशनवर उभे. कोणीतरी आशूला पान तंबाखू घेणार का म्हणत तंबाखूची डबी समोर धरली. एकजण वारंवार एक जुनी बेसूर लहान मुलांची शिट्टी वाजवत लोकांना रांगेत उभं करत होता. मग एकानं पुढं येऊन दोघांच्या गळ्यात गवताचे हार घातले. आशूला हा सगळा प्रकार जरा नवीन आणि अजबच होता. ती गोंधळून गेली होती. हा सगळा प्रकार बघून निशी फक्त गालातल्या गालात हसत होता. बाहेर आल्यावर एकाने गाडीचं दार तिच्यापुढे उघडून धरत म्हटलं, मॅडम आत बसावं आमच्या गरीब खाण्यात. तिनं गाडीत पाय ठेवताच बाहेर फटाक्यांची माळ लागली. ती घाबरून खाली उतरली आणि सगळे हसू लागले. अहो मॅडम घाबरू नका, बसा आत बसा म्हणत तिला पुन्हा जबरदस्तीने आत बसवू लागले. निशीने तिला हळूच आत चालण्याची खूण केली. ती दोघंही आत बसल्यानंतर इतर दोघं पुढे बसले. मागून इतरांनी गाडी ढकलायला सुरुवात केली. अहो बघा मॅडम, हे कसे कष्ट घ्यायला लागतात आम्हाला. किती थकवा येतो त्याची कल्पना येणार नाही तुम्हाला. आता एवढं झाल्यावर पोटात काहीतरी पाहिजेच ना. हां, आता तुम्ही आलाच आहात तर जेवायला घातल्याशिवाय तुम्ही राहणार नाही, नाही का?
इतक्या लोकांचा गेल्या 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 स्वयंपाक करायचा म्हटल्यावर आशूच्या छातीत धडकीच भरली. तिने घाबरून निशीकडे पाहिलं. त्याने हळूच तिचा हात दाबत सांगितला, डोंट वरी, ही सगळी चेष्टा आहे. हे सगळे आपले मित्रच आहेत. तू गप्प बस आणि फक्त मजा बघ. बाहेर कोणीतरी त्यांचं बोलणं ऐकलं आणि तो जोरात ओरडला, क्यों साहब, भाभीजी से हमारी शिकायत हो रही है क्या? हसत खेळत चेष्टा मस्करी करत सगळे एअरफोर्स स्टेशनवर पोहोचले. गाडी एका टुमदार घराजवळ थांबली. बाहेर सुंदर बाग होती. तेथे बऱ्याच बायका जमलेल्या होत्या. दोघांना पाहताच सगळ्यात स्वागताला पुढे आल्या. एकूणच सगळं वातावरण सुरेख. घर पाहून आशूला आश्चर्याचा धक्काच बसला. सगळंच सुरेख आणि मोहक होतं, एखादं स्वप्न पाहावं तसं. त्यांची तात्पुरती राहण्याची सोय एका मित्राकडे केलेली होती. तेथेच त्यांना आणलं गेलं होतं. ताजेतवाने होऊन दोघंही मित्रमंडळीत सामील झाले. गाडी ढकलणारेही कपडे बदलून स्वच्छ होऊन आले होते आणि स्टेशनपासून घरी येईपर्यंत आशू किती बावरलेली होती ते सगळ्यांना सांगणं, हसणं, खिदळणं चालूच होतं. हास्य विनोदाच्या त्या वातावरणात वेळ कसा गेला कळलंच नाही. बोलताना कळलं की ही सगळी करामत ठरवण्यात पडद्यामागचा सूत्रधार नितीन कामत होता. पण त्या वेशात आशूने त्याला ओळखलंच नव्हतं. नंतर जेव्हा तो बोलायला आला तेव्हा पुन्हा त्याने दोघांची खूप चेष्टा मस्करी केली. बोलता बोलता त्याने केलेला एक प्रश्न मात्र आशूच्या लक्षात राहिला. काय, तुमची मैत्रीण काय म्हणते मग? त्याच्या विचारण्यामुळे तिला एकदम श्यामाची आठवण झाली. एवढ्यात तिला तिचा विसरच पडला होता. पण नितीनने एवढ्या आठवणीने तिच्याबद्दल विचारावं याचं आशूला आश्चर्य वाटलं. 2-3 दिवसांनी आशू निशी आपल्या घरात राहायला गेले. आपलं घर सजवण्यात आशू आता मग्न झाली होती. एका सकाळी अचानक नितीन गरजतच घरी आला. काय मग, काय चाललंय? लागलं का घर? काही मदत हवी का? हो, हवी ना. कितीतरी कामं पडलंय. तिथल्या वातावरणाची सवय झालेल्या आशूनेही चेष्टेतच सांगितलं. बोलता बोलता त्याने सांगितलं, त्याला पुण्याला काही कामासाठी जायचं आहे. विमान चाललंय. घरून काही आणायचं आहे का या चौकशी करायला तो आला होता. ती त्याची सवयच होती. महाराष्ट्रात विमानाचा दौरा असेल तर त्याला आपल्या सगळ्या मराठी बायकांच्या माहेरी निरोप पोचवायचे. तिथून सामान आणायचं, द्यायचं, घरच्या लोकांशीही दोस्ती करायची. हे सगळं काम तो आवडीने करायचा. त्यामुळे सगळ्या वहिन्या त्याच्यावर खुश असायच्या. त्याच्या आवडीचे सर्व पदार्थ करून खाऊ घालायच्या. इतर बॅचलर्सही जात. पण याचा स्वभाव थोडा वेगळाच होता. बायकांच्या मनातली गोष्ट बरोबर हेरून त्यांची कामं करून द्यायचा. आशूला एकदम आठवण झाली. तिच्या लग्नानंतर प्रेझेंट मिळालेलं आणि इतरही काही सामान आणायचं राहिलं होतं. हो, बरी आठवण केली. तुम्हाला घरी जायला वेळ होईल का? मला तुम्ही म्हणायची गरज नाही. सगळ्याच मला इथे अरे नितीन म्हणतात. तेव्हा मला तुम्ही तू म्हटलं तरी चालेल. किंबहुना जास्त चांगलं वाटेल. तेव्हा तुम्हीही मला तसंच म्हणा. मग मला तरी अहो कशाला? मलाही अश्विनी किंवा आशू म्हटलं तरी चालेल. मी आपला अश्विनीच म्हणेल. आशू म्हणायचा हक्क फक्त निशीचा. तिला एकदम बरं वाटलं. ते अहो-जाहोचं नाटक जाऊन एक जवळचं नातं तयार झालं होतं. हो, तर मी काय म्हणत होते, माझं सामान घरून आणणार का? आईला पत्रात तसं लिहून देते. हो, तर नक्की आणतो. मैत्रिणीला निरोप असला तर तोही देतो. बंदा आपल्या सेवेशी हाजीर आहे. पुन्हा मैत्रिणीचं नाव ऐकलं आणि आता मात्र आशूला शंका आली. हा श्यामात गुरफटत चाललाय की काय? आणि तिने त्याला विचारलं, तसा माझा काही निरोप नाही, पण तुला भेटायचं असलं तर निरोप देते. माझी मैत्रीण फारच आवडलेली दिसते की तुम्हाला. वाह, क्या बात है. नितीन थोडासा ओशाळला, पण लगेच स्वतःला सावरून तो घेत बोलला, इतके दिवस सांगीन म्हणत होतो, पण धीरच होईना. पण खरं सांगू, मला ती खूपच आवडली आहे. तिला भेटता येईल का? ती तिकडे जवळपासच राहते असं मागे सांगितलेलं मला आठवतंय. तुमच्या लग्नालाही मला येता आलं नाही. नाहीतर तेव्हा आणखी भेटता आलं असतं आणि बोलता पण आलं असतं.
आता सगळे प्रसंग आशूच्या डोळ्यासमोर साकार होऊ लागले. केवळ नितीनच नाही तर श्यामाही त्याच्यात गुंतल्यासारखी होती. लग्नात ती त्याचीच वाट पाहत होती. इतर मित्रात त्याचा चेहरा दिसला नाही, तेव्हा श्यामाचा चेहरा का उतरला होता ते आत्ता स्पष्ट झालं होतं. अर्थात त्यावेळी आशू स्वतःतच मग्न असल्यामुळे तिने तिच्याकडे तितकं लक्षही दिलं नव्हतं. पण तरीही तिचा त्यावेळेचा चेहरा अश्विनी विसरली नव्हती. तिने मग मुद्दामच श्यामाला एक पत्र लिहिलं. उगाचच 1-2 पुस्तकं पाठवायला सांगितली. काहीतरी कारण काढून दोघांची भेट घडवून आणता यावी म्हणून. नितीनलाही तिला कसं कुठे भेटायचं ते सांगितलं. घरी नसली तर तिच्या ऑफिसात जाऊन भेटायला सांगितलं. दोन्ही पत्ते आणि रस्त्याचा व्यवस्थित नकाशा काढून दिला. नितीनचा चेहरा एकदम खुलला. इतके दिवसापासून दाबून ठेवलेली इच्छा ह्या वहिनीने किती चटकन ओळखलं होतं याचं त्याला आश्चर्य वाटलं. तिची सगळी कामं करायची असं ठरवून तो निघाला. 2-3 दिवसांनी तो परत आला तेव्हा अगदी खुशीत दिसत होता. अश्विनीचं सामान घेऊन आला तेव्हा त्याने सगळी कथा ऐकवली. तिच्या घरी जायचं धाडस होत नव्हतं म्हणून घर दाखवण्याच्या निमित्ताने अश्विनीच्या भावालाच बरोबर घेऊन श्यामाच्या घरी गेला. तिच्या घरी आई वडिलांसमोर मैत्रिणीचा निरोप देण्याशिवाय आणखी काही बोलणं जरा कठीणच झालं होतं. निघायच्या वेळी ती मात्र जेव्हा एकटीच बाहेर आली तेव्हा त्याने लोहगावच्या एअरफोर्स स्टेशनवरील एका कार्यक्रमाचं निमंत्रण दिलं. पण रात्रीच्या कार्यक्रमाला तिला येणं शक्य नव्हतं. शेवटी दुसऱ्या दिवशी तिच्या ऑफिसजवळ भेटायचं ठरलं. आता हळूहळू पुण्याच्या त्याच्या फेऱ्या वाढू लागल्या. पण आल्यानंतर फारसं काही सांगेना. 1-2दा अश्विनीने विचारून पाहिलं तेव्हा तिच्या घरच्या लोकांना हे फारसं पसंत नसल्याचं कळलं. अश्विनीने आता आणखी थोडा पुढाकार घ्यायचं ठरवलं. नितीनच्या घरी कसलीच अडचण नव्हती. आपल्या आवडीची मुलगी निवडायला त्याला संपूर्ण मुभा होती. अश्विनीने श्यामाला एक पत्र लिहिलं. त्यात नितीनची सगळी माहिती कळवली. त्याला ती खूप आवडते हेही लिहिलं. आणि शेवटी तुला जर पसंत असेल तर काय हरकत आहे, तो लग्नाला तयार आहे, शिवाय जातीचाच आहे, तेव्हा काय अडचण आहे ते कळव, असंही लिहिलं. तिच्या पत्राला श्यामाचं निराशाजनक उत्तर आलं. मला तो पसंत आहे, पण आईबाबा म्हणतात तो पायलट आहे, त्याचं काही खरं नसतं. केव्हा काय होईल ते सांगता येत नाही. या कारणामुळे ते तयार नाहीत. मला काय करायचं कळतच नाही. त्यांच्याविरुद्ध जाण्याची माझी हिंमत पण नाही. वाचून अश्विनीला वाईट वाटलं, पण असं सहज सोडायचं नाही. परत प्रयत्न करून पाहायचा असं तिने ठरवलं. तिने श्यामाला परत समजवणारं हिंमत देणारं पत्र लिहिलं. अगं श्यामा, तो पायलट आहे म्हणून त्याच्याशी लग्न करायचं नाही हे वाचून वाईट वाटलं. आणि आपण कुठल्या काळात आहोत हे तुला जाणवून द्यावंसं वाटलं. हल्ली अपघात कुठे होत नाही. विमानापेक्षा जास्त अपघात हल्ली रेल्वेचं होतात, रस्त्यांवर होतात. विमान अपघात होईल म्हणून लोक विमान प्रवास टाळतायत का? असं घाबरून राहिलो तर घराच्या बाहेरही पडायला नको. तू पुन्हा विचार कर. त्याला तू खूपच आवडतेस. आईवडिलांना जरा पटवून द्यायचं काम कर. मी खूप दूर आहे गं, नाहीतर मीच येऊन सांगितलं असतं आणि समजावलं असतं. दुसरं असं की तुझे निर्णय तू घेऊ शकत नाहीस का? आईवडिलांना तसं सांगता येणार नाही का? तो पुन्हा पुण्याला आला की घरी भेटून सगळं नीट काय ते बोला आणि ठरवा. इकडे अश्विनीचं पत्र पोचलं आणि श्यामाच्या आईवडिलांनी दोघांचं भेटणंच बंद करून टाकलं. त्यांना अश्विनीचाही राग आला. आपल्या मुलीला असं शिकवणारी सांगणारी ही कोण, असंच त्यांना वाटलं. मैत्रिणीला जास्त भेटायला जायचं नाही, पत्र लिहायचं नाही असं सांगून तिची येणारी जाणारी सगळी पत्र तपासली जाऊ लागली. इकडे नितीनच्या एकूण वागण्यावरून श्यामा नितीन अद्याप भेटत असावेत अशी पुसट शंका अश्विनीला येऊ लागली. कधीतरी नितीनच्या बोलण्यात नकळत तिचा संदर्भ येऊन जाई. कधी त्याच्या मित्रांच्या बोलण्यात नितीनच्या लव्ह अफेअरबद्दल सुद्धा उल्लेख होई. पण नितीन आता तिच्याबद्दल पूर्वीप्रमाणे बोलत नसे. कधी तो उदास वाटे किंवा त्याबद्दल कधी काही म्हटलं की लगेच दुसरा मुखवटा चढवून नकली हास्य आणण्याचा तो प्रयत्न करीत असे. अचानक नितीनची एका कोर्सकरिता निवड होऊन त्याला लगेच जावं लागलं. तो गेल्यानंतर त्या गोष्टीचा अश्विनीलाही विसर पडला. हळूहळू तीही नवीन लोकांच्या ओळखी करून घेत होती. तिथल्या वातावरणाला तीही आता बऱ्यापैकी रुळली होती.
सुरुवातीला नियमित येणारी घरच्यांची पत्रही आता मंदावली होती. हळूहळू नवेपणा ओसरू लागला तसा इतरांचा उत्साहही कमी होऊ लागला. नवी नवलाईची संपून तीही आता त्यांच्यातली एक झाली होती. 3 महिन्यांनी नितीन परत आला. उन्हाने रापलेला, थोडा कृश झालेला, पण उत्साह नेहमीसारखाच. तो आला तेव्हा निशिकांत कामावर जाण्याच्या गडबडीत होता. थोडा वेळ गप्पा मारून निशिकांत जायला निघाला, पण स्कूटर सुरूच होईना. अरे, जरा मला सोडतोस का असं विचारताच नितीन म्हणाला, मला भूक लागली, मी जरा इथेच थांबतो, जरा गप्पा मारतो ना अश्विनीशी. तू असं कर, माझी स्कूटर घेऊन जा, तोवर तुझी स्कूटर पाहून ठेवतो, ठीक करून आणतो. आधीच उशीर झाला असल्यामुळे निशिकांतने लगेच पळ काढला. नितीनने अश्विनीला आवाज दिला, अहो बाई, काही मिळेल का खायला? फार भूक लागली मला. हो हो, त्यासाठीच तर आत गेले होते. चल वाढते. पण असा बारीक का झालास बाबा? हा कोर्सच असा आहे. याला जंगल सर्व्हायव्हल कोर्स म्हणतात. तुमच्याजवळ थोडंसं खाण्यापिण्याचं सामान, इतर आवश्यक सामान देऊन जंगलात सोडून देतात. तिथून मार्ग काढत वाटेत जंगली जनावरांपासून आपला बचाव करत यावं लागतं. सुरुवातीला तुम्ही काय करता हे सुद्धा तुमचे सुपरवायझर बघत असतात, लक्ष ठेवून असतात. आल्यावर सगळं सांगावं लागतं त्यांना. मार्ग कसा शोधला, वाटेत अडचणी कोणत्या आल्या, वगैरे वगैरे. ठराविक दिवसात पोचला नाहीत तर शोधासाठी माणसं पाठवली जातात. बाप रे, एवढं सगळं? पण कशासाठी? समजा लढाईत तुम्ही असं कुठं हरवलात तर तुम्हाला मार्ग काढता यावा म्हणून. आणि मार्ग नाहीच सापडला तर तुम्ही आणि तुमचं नशीब. अर्थात शोध घेतात, पण म्हणूनच हा कोर्स केल्यावर तुमची मानसिक तयारी होते. कशा प्रकारच्या अडचणी येऊ शकतात हे कळतं. आणखी आहे का? खूप छान झालंय. पोटात राक्षस शिरल्यासारखं वाटतंय. पोट भरतच नाहीये. आशू उठून आणायला गेली, पण सगळं ऐकून कल्पनेने तिच्या अंगावर शहारे आले. कशी राहत असतील तेथे ही मंडळी? कसा सामना करत असतील? ती विचार करत होती. बाहेर तेव्हाच पोस्टमन आवाज देऊन ती दाराशी आली. तोपर्यंत नितीनने पत्र घेतली होती आणि एका पत्रावरचं अक्षर तो जरा बारकाईने पाहत होता. आशूला पाहताच त्याने पत्र तिच्याकडे दिली. एक पत्र आशूच्या बहिणीचं होतं. दुसरा लिफाफा पत्रिकेसारखा दिसत होता. तिला वाटलं बहुतेक धाकट्या बहिणीचं लग्न ठरलं म्हणून घाईने वरची अक्षरं न पाहताच तिने लिफाफा फोडला. पत्रिका श्यामाच्या लग्नाची होती. सोबत पत्रही होतं. ती काहीतरी बोलणार होती. एकदम तिच्या लक्षात आलं, नितीन येथेच आहे. मुश्किलीने ती म्हणाली, तुझं खाणं होईपर्यंत जरा बहिणीचं पत्र वाचू का? हो हो, वाच की. काय म्हणते तुमची बहीण? लग्न बिग्न करते का? असंच दिसतंय म्हणत तिने थाप मारली. चटकन आतल्या खोलीत जाऊन दोन्ही पत्र वाचून ती बाहेर आली. त्याचं खाणं आवरलं होतं. तो पेपर वाचत बसला होता. नितीनच्या चेहऱ्यावरून तरी त्याला तसं काही कळलेलं दिसत नव्हतं. ती पुन्हा कोर्सबद्दल बोलू लागली, पण तिच्या चेहऱ्यावरचा बदल नितीनला जाणवला होता. काय, ठीक आहे ना सर्व? हो हो, सगळं ठीक. तुझ्यात काहीतरी बदल दिसतोय. आता होणारच नाही का? ती हसत म्हणाली आणि नितीनला एकदम जाणवलं की तिच्या शरीरातही बदल झालेला आहे. अच्छा, ये बात है. आम्हाला लवकरच मामा बनवायचा बेत दिसतोय. कॉंग्रॅट्स. अगं, मी अक्रोड, सफरचंद वगैरे सगळं आणली आहेत बरोबर. बोलताना सगळं तसंच राहिलं की आमचा भाचा सफरचंदी झाला पाहिजे बरं का. दुर्लक्ष केलं तर चालणार नाही, सांगून ठेवतो. आणि नवरा केव्हा येणार आहे तुझा? त्यालाही जरा तंबी देतो. आधी बायकोला सांभाळ, काम काय रोजचंच आहे. मोठ्या कष्टाने अश्विनीने पत्रिकेचा विषय शेवटपर्यंत दाबून ठेवला. आपल्या तोंडून चुकून निघालाच तर ह्या हळव्या नितीनचं काय होईल याची तिला भीती वाटत होती, पण ती त्यात यशस्वी झाली. महिन्याभरातच अश्विनी निशिकांतला सामान बांधायची वेळ आली. बदलीची ऑर्डर आली. श्यामाच्या लग्नाला जाणं आता कठीणच झालं होतं. तिच्या लग्नापेक्षाही नितीनच्या बाबतीत काय झालं हे जाणून घेण्याची तिला अधिकच इच्छा होती आणि म्हणूनच तिने श्यामाच्या लग्नाला 3-4 दिवस आधीच जायचा बेत केला होता.
पण आता बदलीमुळे सामान आवरण्याचं मोठं काम होतं. त्यात तिची अवस्था पुन्हा नाजूक. त्यामुळे तेथे असेपर्यंत तिने तो विषय काढलाच नाही. नितीनच्या बोलण्यातही कधी निघाला नाही. जामनगरवरून बाडबिस्तारा उचलून दोघं आता अलाहाबादला पोहोचली होती. तिथे स्थिरावत होती. येथे आल्या आल्या वेगळ्याच वार्ता काणी येऊ लागल्या. सीमेवर वातावरण तंग होऊ लागलं होतं. कधीही युद्धाचा भडका उडण्याची शक्यता होती. लोकांचे कामाचे तास वाढू लागले. चेहरे चिंतित दिसू लागले. फोन दिवसरात्र खणखणू लागले. अचानक केव्हाही मीटिंग्स होऊ लागल्या. बायकांना दिवसभर एकटं राहावं लागलं. जेवणाच्या वेळाही अनिश्चित होऊ लागल्या. 2, 3, 4, कधी 5. त्या जेवणांना काहीच अर्थ नव्हता. कसं तरी करून पोटात 4 घास ढकलायचे आणि स्कूटरला किक मारून भुरकन परत ऑफिसला पळायचं. दिवाळी जवळ आली होती. पण दिवाळीचा उत्साह कमीच होता. अधिकाऱ्यांची इकडून तिकडे पाठवणी होत होती. कोण कुठं जातो काही पत्ता लागत नव्हता. सगळे चिडीचूप. आणि एक दिवस अचानक नितीनचं पत्र आलं. अद्याप कशाचाच पत्ता नाही आणि आम्हाला उगाचच येथे आणून ठेवलं आहे. तेथे तुमची दिवाळीची तयारी मजेतच असेल ना? आम्हाला यावर्षी दिवाळी कधी येईल कधी जाईल कळणार सुद्धा नाही. मी कुठं आहे तेही लिहू शकत नाही. काही वेळा वाटतं आम्हाला फक्त मरायला येथे ठेवलं आहे. तुझ्याशी खूप चांगलं नातं जुळलं आहे म्हणून मोकळेपणाने लिहू तरी शकतो. पुण्याला जाणार आहेस का? गेलीस तर श्यामाला विचारायचं म्हणून सांग. आणि तिला सांग स्वतःची काळजी घे. तू सुद्धा काळजी घे. पत्र वाचून आशू अस्वस्थ झाली. पण या स्थितीत त्याला श्यामाबद्दल काही कळवायचं नाही असंच तिने ठरवलं. मात्र ठिकठिकाणी निघालेल्या अधिकाऱ्यांबरोबर तिने फराळाचे डबे देऊन नितीनचा पत्ता काढून डबे पोचवायला सांगितले. अखेर युद्धाला सुरुवात झालीच. पूर्व आणि पश्चिम सीमेवर जोरदार युद्ध चालू होतं. कॅम्पातील अधिकाऱ्यांची रवानगी इतरत्र होत होती. त्यामुळे बहुतेक बायका आता एकट्याच होत्या. त्यातील काही आधीच माहेरी, काही सासरी पोचल्या होत्या. आशूची रवानगीही पुण्याला तिच्या आईवडिलांकडे करण्याचा निशीने बेत केला. कारण त्यालाही कोणत्याही क्षणी तेथून हलावं लागणार होतं. त्यामुळे तिच्या अशा अवस्थेत तिला तिथे एकटीला न ठेवणं आणि तिच्याकडे बघणं, तिला जपणं फार मोठा प्रश्न होता. आशूची जायची इच्छाच नव्हती. पण नाईलाजाने तिला गाठोडं बांधावंच लागलं. आशू पुण्याला पोहोचली. पण तिकडच्या काहीच बातम्या कळत नसल्यामुळे अस्वस्थ होऊ लागली. कॅम्पात आपल्या लोकात सगळ्यांची खरभरात कळत राहते. आपण आता खूप दूर आलो असंच तिला वाटत राहिलं. माहेरची सगळी माणसं सोबत असूनही आपण फार एकटे पडलो आहोत अशी तिला भावना येऊ लागली. मग सतत रेडिओ आणि बातम्या ऐकणं हाच एक छंद लागला. 2 आठवडे 2 युगांप्रमाणे वाटले. आणि एक दिवस एकदम युद्धविराम झाल्याची बातमी आली. हळूहळू अधिकारी मंडळी जरा रजा घेऊन आपल्या कुटुंबियांना घेऊन जाण्यास येऊ लागले. निशीही असाच अचानक ध्यानीमनी नसताना समोर हजर झाला. युद्धस्य वार्ता ऐकायला सगळे त्याच्याभोवती जमा झाले. दिवस कसा गेला कळलंच नाही. युद्धात सरशी झाली होती. तसेच बरीच माहितीतली मित्रमंडळी कामी आल्याच्या दुःखदायक बातम्याही होत्या. काही यशस्वी होऊन विशिष्ट पदांचे मानकरी ठरले होते. काही जखमी अवस्थेत हॉस्पिटलमध्ये विश्रांती घेत होते. काहींचा पत्ता लागत नव्हता. काही शत्रूच्या ताब्यात सापडून युद्धकैदी झाले होते. आशूची नाजूक स्थिती पाहून एक बातमी मात्र त्याने जरा उशिराच 2 दिवसांनी दिली. आशू, एक बातमी ऐकू शकशील? काय? नितीन इज नो मोर. काय? आशूचा विश्वासच बसेना. पण येस आशू, ही इज नो मोर. यू हॅव टू बिलीव्ह इट. ही बातमी त्याने आल्या आल्या का सांगितली नाही हे तिने ओळखलं. पण संपूर्ण दिवस ती स्वतःला आवरू मात्र शकली नाही. तिचे डोळे अखंड वाहत होते. तो पूर ओसरतच नव्हता. त्यात भर म्हणून की काय, संध्याकाळी अचानक श्यामा अवतरली. आशूचा चेहरा पाहून श्यामाला आधी वेगळी शंका आली. पण तेवढ्यात निशिकांत, मी जरा बाहेर जातो, सांगायला खोलीत आल्यामुळे तिचा जीव जरा भांड्यात पडला.
दोघी मैत्रिणींना जीवाभावाच्या गप्पा करायला सोडून निशिकांत बाहेर निघून गेला. आशू, अगं बरं नाही का तुला? मी आज आईकडे आले होते. तू आलीस हे कळालं म्हणून धावत आले तुला भेटायला. किती दिवसात तुझं पत्र नाही, खबर नाही. कशी आहेस गं? आता आशूला सांगितल्याशिवाय राहावे ना, पण एकदम धीरही होईना. तिची अवस्था पाहून श्यामास म्हणाले, ए बोल ना, काय झालं ते? अगं, आमचा एक मित्र नितीन कामत आठवतो का तुला? तुझ्या घरीही आला होता बघ पुस्तकांसाठी. हो माहिती आहे. श्यामा आपली नजर फिरवत म्हणाली. तर काय? आत्ताच निशीने सांगितलं. ही इज नो मोर. त्याचं विमान कोसळलं. आणि आणि काय म्हणत श्यामाने दोन्ही हातांनी तोंड दाबून धरलं. मान वळवली पण हुंदका बाहेर पडताच आणि डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या. आशूला हा धक्काच होता. अगं पण तू. आशू, तुला कदाचित माहिती असेल किंवा नसेलही, तो मला सारखा येऊन भेटत होता. आम्ही खूपदा फिरायलाही गेलो होतो. कधी बंड गार्डन, कधी लोहगाव, कधी कॅम्पात दूरवर. पण तुझ्या आईवडिलांना तर पसंत नव्हता ना तो? हो, तरीही आम्ही भटकलो. वाटलं कदाचित घरचे लोक बदलतील. पण आईबाबांचा विरोध का होता? आणि केवळ तो पायलट आहे म्हणून? त्यांनी माझ्या मनात इतकं भरवलं की शेवटी मलाही ते खरं वाटायला लागलं. आणि बघ झालं की नाही तसंच. अगं काय बोलतेस काय हे? तो शेवटपर्यंत तुझा विचार करत होता हे माहीत आहे तुला. मला आलेलं त्याचं ते शेवटचं पत्र, त्यातही तो तुझाच उल्लेख आहे. तुझं लग्न ठरल्याचं सांगण्याची हिंमत मी करू शकले नाही. त्यामुळे तो अद्यापही असंच समजत होता की. पण मी त्याला कळवलं होतं. अगं काय केलंस हे? तरीच या पत्रात त्याचा सूर इतका निराशेचा होता. काय लिहिलं होतं त्यात? बरंच काही श्यामा. हे झालं हे खरं, पण कदाचित ह्या निराशेपोटी तर त्याने असं केलं नसेल ना. अगं कदाचित तुझ्या प्रेमाने त्याला ओढूनही आणलं असता. सोडायचंच होतं तर त्याला एवढी आशा का लावलीस? कारण मलाही तो आवडत होता. तो आला की भारून टाकल्याप्रमाणे मी त्याच्याबरोबर जात असे. घरी मी हे कधीच बोलले नाही. कधी त्याच्याबद्दल बोलायचा प्रयत्नही केला तर आई बाबा तिकडे दुर्लक्ष करीत, विषयच बदलून टाकत. आणि अखेर त्यांनी माझं लग्न ठरवून टाकलं. अगं श्यामा, अशी ओढ लावू नये माणसाला. मला कल्पना नाही या साऱ्याची. नाहीतर मी येऊन त्याचं मन वळवलं असतं. त्यांनी तुझं ऐकलं असतं याची काही खात्री नाही. कारण तुझ्या त्या पत्रावर देखील ते फार नाराज होतेच. मी काहीच करू शकले नाही म्हणत पुन्हा तिने जोराचा हुंदका दिला. हे असं जर सगळं घडायचं होतं तर यांची भेट घडलीच कशासाठी? का आयुष्यातील ते काही दिवस तिचा सहवास त्याला अधिक सुख देऊन गेला? त्यांचे क्षण सुगंधित आणि सोनेरी करून गेला. त्याचा तो प्रफुल्लित चेहरा राहून राहून तिच्या डोळ्यासमोर येत राहिला. आणि त्याचं ते वाक्य, काय मग तुमची मैत्रीण काय म्हणते? सगळा प्रसंग एका पाठोपाठ आठवू लागले. श्यामाची पत्रिका आली होती. त्या दिवशी तो बारकाईने अक्षर पाहत होता. बोलला काहीच नाही. त्यानंतरही नाही. दोघांच्या बोलण्यात श्यामाचं नावही नंतर आलं नाही. पुढं तर सगळ्यांचीच ताटातूट झाली. ते शेवटचं पत्र आलं नसतं तर हेही कळलं नसतं की तो अद्याप श्यामाचा विचार करतोय. त्याच्या पत्रातलं ते वाक्य आठवून तर पुन्हा एकदा तिच्या जीवाचा थरकाप उडाला. आम्हाला इथे फक्त मरायला ठेवलं आहे. तेच वाक्य. पहिला आवेग ओसरल्यानंतर श्यामा थोड्या वेळ थांबली. पण जास्त काही बोलणं झालं नाही. तिचा सगळा मूडच बदलला होता. संपूर्ण फुललेल्या कळीप्रमाणे प्रसन्न प्रफुल्लित होऊन ती आशूला भेटायला आली होती. मधल्या काळात खरं तर तिला नितीनचा विसरही पडला होता. पण या बातमीने ती पार कोमेजून, मरगळून आणि असहाय्य होऊन गेली होती. मी नंतर येईन म्हणत ती एकदम निघून गेली. ती गेली त्या दिशेकडे पाहत विषण्ण मनाने आशू कितीतरी वेळ तशीच बसून राहिली. रात्री निशीशी बोलता बोलता तिला आणखीही कळलं होतं. खरं तर त्या दिवशीच्या
ड्युटी लिस्टवर नितीनचं नावच नव्हतं. जाणाऱ्या आयत्या वेळेला खूप नर्वस झाला होता. तेव्हा नितीननेच पुढाकार घेतला होता. विमान घेऊन शत्रूच्या प्रदेशात अनेक ठिकाणी बॉम्ब वर्षाव करून त्याने यशस्वी कामगिरी केली होती. काम संपवून परत निघाला होता. त्याचवेळी विमानवेधी तोफांचा अचूक मारा त्याच्या विमानावर झाला आणि ते कोसळलं होतं. विलक्षण उदासीनतेत आशूला राहून राहून पाडगावकरांच्या गीताच्या ओळी आठवू लागल्या. वाऱ्यावरती विरून गेली एक उदास विराणी, अर्ध्यावरती डाव मोडला अधुरी एक कहाणी. तर मित्रांनो, कशी वाटली ही कथा? आवडली ना? अशाच छान छान कथा ऐकण्यासाठी आपल्या मनीषा स्टॉक चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.